हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्ली दौरा। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर, तर आज उमेदवारी अर्ज करणार दाखल। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, दिलेली जबाबदारी मी पार पाडेन, राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया। अटी मान्य न केल्यानं छगन भुजबळ हे नाराज, तर दिल्लीमध्ये जाण्यास दिला नकार। समीर भुजबळ यांना मंत्रिपद तरच राज्यसभेवर जाणार, भुजबळांची अट। मात्र भुजबळांच्या अटीला दिल्ली भाजपकडून रेड सिग्नल, अशी सूत्रांची माहिती। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। नाशिक परिषद निवडणुकीसंदर्भात आज निर्णायक फैसला। काल रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत यांच्या चर्चेनंतर आता पुन्हा बैठक होणार। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार, 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार। पुण्याच्या तुळापूरमधील रेव्ह पार्टी प्रकरण, पार्टी झालेला बंगला पोलिसांनी केला सील, पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीसही लावली। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण, मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ, दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्यानं वाद, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू। समृद्धी महामार्गावर 2 अपघाताच्या घटना, बुलडाण्यामध्ये खासगी प्रवासी बसची ट्रकला धडक, दुर्घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार पलटली, 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी।